हा मॅचिंग घालून आला यार. बल्ब फिटिंगचं काम चालू, लाईटचं लास्टचं आपल्या दिवसाभरातलं शेवटचं काम. तर फायनली मित्रांनो रोहित आलाय आपल्यासोबत. केंद्र आमचं खाऊन खादडून झालंय, पडून पडून दमलेत ना माणसं. तर फायनली हॉस्पिटलमध्ये आलोय. नमस्कार मित्रांनो, मी अनिकेत स्वागत करतो तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. तर बेसिकली आजची व्हिडिओ तर मी काही शूट नाही केली, म्हणजे आज मी टाकायची. मी 2 दिवस काही व्हिडिओ शूट नाही करत आहे. ज्या शूट केलेल्या व्हिडिओ त्या एडिट करून टाकत होतो, बिकॉज मला पण थोडं रेस्टची गरज वाटली. आता हात थोडं जास्त दुखत होतं, म्हणून आजची व्हिडिओ आहे ती आपली आहे. ती मी 1 का 2 डिसेंबरला आय थिंक शूट केली होती, पण ती एडिट करायची राहिली होती बिकॉज आपले त्यानंतर डेली ब्लॉग चालू झाले होते. आता 11 दिवस कंटिन्यू डेली ब्लॉग्स टाकल्यानंतर आज आपले 10 दिवसाचा चॅलेंज संपला होता. म्हटलं की ही व्हिडिओ पण पोस्ट करून टाकूया, म्हणून ही व्हिडिओ आहे ती जुनी व्हिडिओ आहे. म्हणून तेच सांगण्यासाठी मी इंट्रोच्या आधीच तुम्हाला सांगतोय की ही व्हिडिओ खूप जुनी आहे. जुनी म्हणजे 1 तारखेची आहे. तर ती व्हिडिओ आता चॅलेंज संपल्यानंतर मी पोस्ट करतोय. तर होप तुम्हाला व्हिडिओ बघायला मजा येईल. तर नमस्कार मित्रांनो, मी अनिकेत स्वागत करतो तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर खूप दिवसांनी व्हिडिओ येतो, म्हणजे एक व्लॉग तर मी शूट करून ठेवला आहे, पण तो एडिट करायचा बाकी आहे. बाय द वे आता मी निघालोय मुंबईला जायला, बिकॉज थोडं काम आहे माझं. महिन्यातून 2-3 दिवस तर चालत असतं आपलं, तिकडे 2-3 टायमात पण जातच आहे. तर आता पटापट पहिले निघतो, बिकॉज ऑलरेडी 10:30 वाजलेत आणि मला अजून उशीर नाही का, बिकॉज गाडी घेऊन जाते. तर जाण्याआधी पण गाडी चालू करून बघूया, बिकॉज गाडी बरेच दिवस बंद आहे फोनला. नाही हे एक्सपेक्टेड नाही मला, नाहीतर मग वाट लागेल. घे सेल, वाट लागली. आता प्रॉब्लेम झाला, बघतो गाडी चालू करून निघता परत. तर फायनली गाडी चालू झाली. थोडा धक्का मारायला लागला, बट चालू झाले. फायनली आम्ही निघालोय. लताशीने भरपूर लेट केला, सॉरी, पण निघालो. ऑन द वे आहोत. 11:15 वाजलेत आणि पेणमध्ये पण थोडं थांबायचं आहे, बिकॉज जरा एका डॉक्टरला भेटायचं आहे मला आणि एक ॲडवाईस पण घ्यायची आहे. त्यामुळे तिथे थोडं थांबू आणि मग पुढे जाणार आहोत. तर फायनली हॉस्पिटलमध्ये आलोय. ओके, तर आपल्या हॉस्पिटलचं काम तर झालंय. आता बघूया कधी ऍडमिट व्हायचं आहे ते. तर मित्रांनो फायनली आम्ही आहोत आता नेरूळमध्ये LPला. आणि ॲज पर आपल्या प्रथा रोहितनी परत टांग दिली आपल्याला. हसू नकोस तू, माझं डोकं ऑलरेडी आउट आहे. आता कॅमेराला काय झालं, ब्लर का दिसतोय. ओके, तर आता पहिले तर खूप खर्च होणार आहे आजच्या दिवसात, बिकॉज गाडी आपली परत धक्का शॉर्ट करायला लागते आणि समोर आता बॅटरीचे दुकान इथे सगळे. तर माझा विचार चाललाय की आता आलोच आहे तर सगळं बॅटरी पण चेंज करून घ्यावी, बिकॉज परत कधी म्हणजे मला जाताना प्रॉब्लेम नको यायला. तर ही काय धक्का मारू शकत नाही बाई. आता पहिले जातो बॅटरीची प्राइस वगैरे चेक करतो किती आहे ती, किती वेळ लागेल ते, आणि मग पुढचा खर्च चालू करूया आपण. तर फायनली मित्रांनो बॅटरी भेटले. हा माणूस येतोय बॅटरी लावायला आणि हार्डली 5 ते 10 मिनिटात बॅटरी लावून होईल. फायनली मित्रांनो गाडीची बॅटरी चेंज झाली आणि एवढं बरं वाटतं ना, पहिला सेल्फ मध्ये गाडी स्टार्ट होते तर म्हणजे
ताई सांगू शकत शब्दात हा आनंद माझा. सध्या तरी इथे गाडी लावायची बिकॉज पेमेंट करायला जायचं आणि समोर पण गाडी येते, पाठून पण गाडी उभी आहे. करू तर काय करू. मला बर्गर किंगला चाललोय आता बिकॉज तशीला भूक लागली. पडून पडून दमलेत ना माणसं, मग आता भूक लागली तर बर्गर किंगला चाललोय आम्ही. तर भोकळीचा बाजार आमचा. तर नेरो एलपीच्या बर्गर किंगची एक खास बात मला आवडली, तर मराठी गाणी वाजतात. बघितलीस, ऐकलंस तू? त्याच्या मराठी गाणी वाजतात. बाकीच्या आउटलेटपेक्षा हा आउटलेट जरा त्या बाबतीत चांगला आहे. ओके, तर आमचं खाऊन खादडून झालंय आणि आता अजून पण रोहितला किती वाजले? आता 4:15 ना, 4:30 वाजले. अजून रोहितला लगभग 1 ते 1.5 तास आहे अजून सुटायला. तर आम्ही असं विचार करतो की आता टाइमपास कुठे करतो, डीमार्टला जाऊन टाइमपास करूया. तर फायनली आम्ही डीमार्ट मध्ये पोहोचलोय आणि होपफुली पार्किंग पण भेटले. तर इथे काहीतरी टाइमपास करतो आणि मग बघूया. तर फायनली मित्रांनो रोहित आला आपल्यासोबत. फसवल्यानंतर 1-1.5 तास वाट बघितल्यानंतर आणि आला तर आला सगळा मॅचिंग करून आला, व्हाईट ब्लॅक आणि ब्लॅक जुडवा. बल्ब फिटिंगचं काम चालू, लाईटचं लास्टचं आपल्या दिवसाभरातलं शेवटचं काम. हा मॅचिंग करून आला यार. तर होप सो तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल. व्हिडिओ आवडले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका. बाय द वे इथून पुढे 2 ते 3 दिवस आय थिंक व्हिडिओ येणार नाहीत आपल्या, बिकॉज मी पण थोडं कामात आहे आणि बिझी आहे. त्यामुळे 2-3 दिवस मी रेस्ट करणार आहे आणि व्हिडिओसुद्धा लेट येणार आहेत आपल्या, 2-3 दिवसानंतर येतील. तर भेटूया आपण पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये.